चैत्यभूमीवर मुख्यमंत्र्यांचा अभिवादनाचा नतमस्तक सलाम. संविधानाचा प्रकाशपथ समाजाला समतेकडे नेणारा फडणवीस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानानेच भारताची प्रगतीची पायाभरणी. इंदू मिल स्मारक पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार. समाजाला समानतेकडे नेणारा संविधानाचा प्रकाशपथ महामानवांनीच उजळवला. मुंबईच्या चैत्यभूमीवर आज महापरिनिर्वाण दिनाच्या पावन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने विनम्र अभिवादन केले. दादर परिसरात भाविकांच्या विशाल गर्दीत त्यांनी अनुयायांशी संवाद साधत डॉक्टर आंबेडकरांच्या विचारसंपदेचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री म्हणाले, विषमतेच्या काळोख्या दरीत ढकललेल्या समाजाला पुन्हा मानवतेचा उगम दाखवणारा तेजोमय प्रकाशस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सामाजिक अन्यायाच्या सावटातून मुक्त होऊन समतेच्या भूमिकेवर उभा राहणाऱ्या देशाची कल्पना त्यांनी प्रथम साकारली. ते पुढे म्हणाले की समाजातील असमानता दूर करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी केलेले ज्ञानसाधन म्हणजे तीर्थयात्राच होती. त्यांच्या प्रबोधनातून समाजात समतेची पेरणी झाली आणि त्याच तत्त्वज्ञानावर आधारलेले भारतीय संविधान राष्ट्राला बंधुता, समानता आणि न्याय या मूलमंत्रांनी एकत्र आणणारे ठरले. प्रत्येक नागरिकाला समान हक्क देणारी आणि लोकशाहीची अढळ पायाभरणी करणारी ही ऐतिहासिक देणगी आजही देशाच्या प्रगतीची दिशा ठरवते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून लवकरच तिसऱ्या स्थानी झेप घेणार आहे. या आर्थिक उभारणीची बीजे माडासाहेबांनीच पेरली. ऊर्जा सुरक्षेपासून राष्ट्रीय विकासाच्या आराखड्यापर्यंत त्यांच्या दूरदृष्टीने आधुनिक भारताला बळ दिले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संविधानामुळे भारताची लोकशाही अधिक सबळ झाली असून जगातील सर्वोत्तम संविधान देणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मृतीला साजेसे इंदू मिल स्मारक पुढील महापरिनिर्वाण दिनापूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार आहे, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. या अभिवादन सोहळ्यास राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगल प्रभात लोढा, ॲडव्होकेट आशिष शेलार, संजय शिरसाट यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.